बघू बघू. वा, शिऱ्याचा काय खमंग सुगंध सुटलाय. मला ना असाच शिरा आवडतो. बरं ऐक, आता एक काम कर, त्यात भरपूर सुकामेवा घाल. अहो पण गरजेपुरता सुकामेवा घातलाय मी त्याच्यात. गरज काय शिरा ठरवतो की आपण. मी सांगतेय ना. ऐका ऐका, प्रत्येक गोष्ट योग्य प्रमाणात पडली ना तरच पदार्थ चविष्ट बनतो. आणि चवीबद्दल म्हणाल तर पदार्थाची खरी चव ही बनवणाऱ्या गृहिणीच्या मायेची, तिच्या भावनेची आणि तिच्या प्रेमाची असते. कुठलाही पदार्थ मायेने बनवला ना की त्याला चव येते. ए बस बस, तू हल्ली ना जास्तच उपदेश द्यायला लागलीयस. आता ना मला गरज आहे म्हणून ऐकून घेतेय तुझं. शिरा सखूने केलाय हे कळायला नको. वा 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 वा, पूर्णच्या पूर्ण गुण माणिक. शिऱ्याचा सुवासच इतका छान येतोय ना की कमाल कमाल. थांब, मला थोडा शिरा दे, आवडलं की पुन्हा घे. आला मोठा शाणा. माणिक हा तुझा सासरा आहे. हा, याच्या ना फार आवडी निवडी असतात. सावकार, चव घेऊन सांगा ना. नाही म्हणजे मी पहिल्यांदाच केलाय ना, जमलाय का ते सांगा. हळूहळू ह्याच्यापेक्षाही छान करेन. सुगरण माणिक, तुझ्या हाताला काय सुरेख चव आहे ग. वा वा वा. दिगू, आवडला ना शिरा? सगळा शिरा खाऊ नकोस हा. थोडा उष्टवलेला शिरा राहू दे माणिकसाठी. नवऱ्याचं उष्ट खाणं हा बायकोचा हक्कच असतो. त्यामुळे नवरा बायकोचं प्रेम अधिकच वाढतं. हा शिरा कोणी केलाय? सावकार असं का विचारताय? अरे, चुलघरात ती एकटीच होती, मग तिनेच केलं असणार. ए तू वाढ का आणखी शिरा, वाढ वाढ. माणिक, अरे आम्ही सांगतोय ना दिगू, माणिकनेच केला शिरा. खरं खरं बोल, हा शिरा कोणी केलाय? तू केलायस का? अगं बोल ना. रमय, हा शिरा खाऊन बघ, याची चव बघ. हा शिरा सखूने केलाय. मला कुणी फसवू शकत नाही. माणिक बोल.
सकूने गेलाय की नाही हा शिरा? बघा बाई, मीच संकटात सापडले की नाही. तरी मी सकूला सांगत होते मध्ये मध्ये येऊ नको. तरीही चूल घरात घुसली आणि मला म्हणाली, सावकारांना माझ्याच हातचा शिरा आवडतो. आणि बळजबरीने स्वतःच शिरा केला. मी नको नको म्हणत होते. खरं काय आहे ना ते मी सांगते. गप्प बस. एकदम गप्प. तू आणि खरं बोलणार? अगं मूर्खाचा तरी विश्वास बसेल का? खोटारडेपणा तुझ्या रक्तातच. बघितलंच ना रमाई, हा शिरा सखूने केलाय. मग हा पोटात जाण्याऐवजी चुलीत गेलेलाच बरा. अहो अरे अहो अहो आई अन्नपूर्णेला दाखवलेला नैवेद्य आहे हो तो. त्याच्यावर का राग काढताय? आणि तो असं चुलीत का टाकलात तुम्ही? तुलाही अक्कल नाहीये, पण तुझ्याकडून ज्यांनी करून घेतला त्यांना तर काडीची अक्कल नाहीये. अहो सावकार, सावकार. अहो पाप लागेल. अपशकुन आहे हा. आई अन्नपूर्णेचा अपमान आहे. हिच्या डोक्यावर परिणाम झालाय. चुलीत हात घालून कसा शिरा बाहेर काढतीये? चुलीत निखारे आहेत ग, हात पोळतील.